हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता कृष्णापूजाची बाळजाबाईची सगळी मस्ती जिरवणार, तर आता त्याचबरोबर बाळजाबाईकडनं सर्व प्रॉपर्टीसुद्धा हिसकावणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर इकडे कृष्णाने आता अढळरावांना, दुष्यंतला आणि अनुसयाला एक जबरदस्त आयडिया सांगितलेली असते की आपण बाळजाबाईंना सांगायचं की तुम्ही आत्तापर्यंत लोकांची जी प्रॉपर्टी लुबाडली आहे ती सगळी प्रॉपर्टी त्या लोकांना परत करा. जर बाळजाबाईंनी हे करायला सहमती दर्शवली तर आपण असं समजायचं की बाळजाबाई खरोखर बदलले आहेत, सुधारले आहेत. पण जर बाळजाबाईंनी हे असं काहीतरी करायला नकार दिला तर आपल्याला ताबडतोब खरं कळून जाईल. त्यानंतर मग आपण पाहतो की कृष्णा ही घरातल्या सर्व सदस्यांसमोर आता हे सांगायचं ठरवते. तर आता बाळजाने हे सगळं आधीच रात्री चोरून ऐकलेलं असतं. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर मग मात्र बाळजा ही ताबडतोब स्वतःच्या रूममध्ये येते. रूममध्ये येऊन बाळजाची चांगली चिडचिड होत असते. बाळजा म्हणत असते की याला काय अर्थ आहे, आतापर्यंत मी ही एवढी सगळी प्रॉपर्टी सगळं सांभाळलं आणि आता ह्या कृष्णीच्या सांगण्यावरून मला हे सगळं काही गावकऱ्यांना परत करावं लागणार. ह्या चांगुलपणाच्या नाटकात आणखीन मला किती त्रास भोगावा लागणार आहे आणि काय काय या कृष्णीच्या सांगण्यावरून करावं लागणार आहे की नाही मला तर काही कळनाच झालं आहे. नको वाटायलं आहे मला हे सगळं चांगुलपणाचं नाटक. पण काय करू, माझ्याजवळ हे नाटक करण्यावाचून दुसरा कुठला पर्याय बी नाही. जर काहीतरी वेगळा मार्ग असता की नाही माझ्याजवळ तर म्या हे चांगुलपणाचं नाटक कवा केलंच नसतं. पण दुष्यंतला माझ्या बाजूनं करून घ्यायचं असेल तर मला हे तर नाटक करावं लागणारच आहे. असो, बघू किती दिवस जमल तितके दिवस करू. जमलं नाही तरी खेचून वडून पण करावं तर लागल असा विचार आता बाळजाबाई करत असते. तर दुसऱ्या दिवशी आता कृष्णाने घरातल्या सगळ्यांना गोळा केलेलं असतं आणि सगळ्यांना आता कृष्णा म्हणत असते, तर आता मी तुम्हा सगळ्यांच्या समोर एक खूप मोठा प्रस्ताव मांडणार आहे आणि तो म्हणजे आजपर्यंत बाळजाबाईंनी गावातल्या बऱ्याच लोकांना लुटलं आहे, लुबाडलं आहे, गावातल्या लोकांच्या जमिनी हिसकावल्या आहेत, म्हाताऱ्या कोताऱ्यांना त्रास दिलेला आहे. तर आता आपण त्या सगळ्याची परतफेड तर नाही करू शकत, पण कमीत कमी आपण केलेलं कुकर्म सुधारू तर नक्कीच शकतो ना. म्हणून माझी अशी बाळजाबाईंना विनंती आहे की बाळजाबाईंनी आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची जमिनी लुबाडली आहे, कमी पैशात खरेदी केली आहे किंवा आणखीन काही केलेली आहे, ज्यांची जमिनी घाण होती, ते पैसे देऊ शकले नाही म्हणून जमिनी हिसकावून घेतलेल्या आहे, या सगळ्या लोकांची जी जमिनी आहे ती आता बाळजाबाईंनी त्या सगळ्यांना परत करावी अशी माझी इच्छा आहे. बाळजाबाईंनी जर हे केलं तरच आपण असं समजायचं की बाळजाबाई सुधारलेत आणि म्हणून मी आज त्यासाठी पंचायत बोलवणार आहे. बाळजाबाई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आहात का तयार या गोष्टीसाठी? बाळजा म्हणते, अगं कृष्णे, विचारायलाच काय, होय अर्थात म्या तयार आहेच. आज पाहू तर म्या जे काही वाईट वागलोय नवं, मला समद्या गोष्टींचं प्रायश्चित्त हवं, पश्चाताप हवा आहे. मग कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग आज दुपारी थेट 11 वाजता पंचायत ऑफिसमध्ये भेटा. त्यानंतर मग बाळजाबाई पंचायत ऑफिसमध्ये पोहोचते. सगळे गावकरी पंचायत ऑफिसमध्येच बसलेले असतात. बाळजाबाई आता तिकडे जाते आणि सगळ्यांच्या समोर हात जोडून माफी मागत म्हणते की मला सगळ्यांनी माफ करा. नाही म्हणजे आजपर्यंत मी ह्या गावची सरपंच होते आणि म्हणून मी खूप वाईट वागवलं आहे तुम्हा सगळ्यांना, तुमच्याबरोबर खूप चुकीचं केलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा आता मला योग्य तो पश्चातापसुद्धा होतो आहे आणि म्हणूनच त्या पश्चातापाचं प्रायश्चित्त म्हणून मी ठरवलं आहे की मी तुम्हाला तुमची सगळी प्रॉपर्टी परत करणार आहे. ज्या ज्या लोकांच्या जमिनी मी लुटल्या आहेत, लुबाडल्या आहेत, ते समद मी परत करायला आज इथं आलो. हे समद तुमचं आहे आणि तुम्हासनीच मिळायला हवं असं म्हणून मग बाळजाबाई कृष्णा सांगते त्या सर्वच कागदांवरती सह्या करते आणि सगळ्यांच्या जमिनी सगळ्यांना परत करून टाकते. बाळजानं हे जे काही केलेलं असतं त्यामुळे मैनावतीला, गणपतला आणि त्याचबरोबर जयकांतला सुद्धा खूप मोठं आश्चर्यच वाटलेलं असतं. मैनावती नंतर बाळजाबाईला म्हणत असते, अहो बाळजाबाई, तुम्ही काय केलं आहे सा ते तुम्हासनी कळायलं नवं? नाही म्हणजे असा खुळागतीच्या वागायला आहे म्हणून विचारलं. त्यावर बाळजाही तिला सांगत असते की माझ्या व्यवस्थित लक्षात आहे म्या काय करायलो आहे आणि काय नाही, ते तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. त्यानंतर आता हे सगळं काही होऊन गेल्यावर बाळजाबाई आता पंचायत ऑफिसमधनं एकट्याच घरी निघून येतात. तर इकडे कृष्णा आता बाळजाबाईंना शोधत असते, कारण कृष्णाला बाळजाला आभार मानायचे असतात, पण बाळजा काही कृष्णाला दिसत नसते. कृष्णा विचार करते, एवढी वर्ष ही सगळी जमिनी बाळजाबाईंनी राखून ठेवली होती, कसून घेतली होती, त्यामुळे कदाचित ही जमीन सोडल्याचं दुःख बाळजाबाईंना झालंच असेल. मला बाळजाबाईंशी बोललं पाहिजे. बाळजाबाई बिचाऱ्या एकट्या घरी निघून गेलेले आहेत, त्यांना खूप वाईट वाटलेलं असेल असा विचार करत मग आता ताबडतोब तो
ती तिकडनं निघायला लागते. आता कृष्णाही तिकडनं निघताना ती दुष्यंतला काही सांगत नाही, कारण तिला वाटतं की मी बाळजाबाईंची समजूत काढायला चालली आहे. हे जर मी दुष्यंत सरकारांना सांगितलं तर ते माझ्यावरती खूपच जास्त रागवतील, चिडतील. म्हणून मग कृष्णा आता दुष्यंतला काहीही न सांगता थेट घरी यायला निघालेली असते. तर आपल्या हातातनं सगळे पैसे, सगळी प्रॉपर्टी निघून गेली या गोष्टीमुळे बाळजाचा खूप जास्त संताप झालेला असतो. घरी येऊन पुन्हा एकदा बाळजा खूप जास्त चिडचिड करू लागते, आदळआपट करू लागते की हे सगळं नेहमी माझ्याबरोबरच का होतं, माझ्याच वाट्याला ही कृष्णा कशी काय आली, नेमका माझा या सगळ्यामध्ये काय दोष आहे. मग आता ती विचार करते की नाही, फक्त अशीच बडबड करून काही बी होणार नाही आहे. मला हे समज पुन्हांदा मिळवायचं असेल तर या समजावर तोडगा एकच, वकील. आणि मग बाळजा वकिलाला बोलवून घेते आणि वकिलाला आता ती सांगत असते की वकील साहेब, माझ्याकडं आत्तापर्यंत ज्या कोणत्या गावकऱ्यांची जमीन गहाण होती की नाही, त्या सगळ्या गावकऱ्यांची जमीन कृष्णाने मला त्यांना परत द्यायला लावली आणि त्यामुळे मी त्या कागदांवरती सह्या केल्या. आता काय करता येऊ शकतं. वकील साहेब म्हणत असतात, बापरे काय बोलताय काय हे बाळजाबाई. त्यावर बाळजा सांगते की वय असंच घडलं. वकील साहेब काय बी करा, पण मला ह्या समजातनं आता तुम्ही मोकळं करा. कारण काय आहे ना की मी किती दिवस ह्या समजामध्ये अडकून राहू, कारण ह्या चांगुलपणाच्या नाटकात माझ्या हातातनं कसं आणि कधी काय निसटून जाईल हे मला काय बी कळना झालं. वकील साहेब काय बी झालं तरी मला माझी प्रॉपर्टी गमवायची नाही आहे. तुम्हाला बी चांगलं माहिती आहे आणि मला बी चांगलंच माहिती आहे. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करायलो की असं काही होऊ शकतं का की हे समज माझ्या ताब्यात राहील आणि कोणाला कळणार बी नाही, कारण ह्या समध्या गोष्टी माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत. जर ह्या पैका ही प्रॉपर्टीज माझ्याजवळ उरली नाही तर मग मी भिकायला लागन. म्हणून म्हणालो, ऐका की वकील साहेब काहीतरी तोडगा काढा. वकील म्हणतो, बाळजाबाई सध्या तरी असा कुठला तोडगा मला माहीत नाही आहे, पण तुम्ही थोडा वेळ दिलात तर मी शोधू शकेन. बाळजा म्हणते की ठीक आहे वकील साहेब, तुम्ही म्हणाल तसं. काय बी झालं तरी ही समधी संपत्ती माझी आहे, ती समधी शेतं माझी आहेत आणि मला कोणी बी त्रास देऊ शकत नाही. माझ्यापासून माझ्या वस्तू कोणी हिसकावू शकत नाही. आता इतक्यात कृष्णा त्या दरवाजाबाहेर आलेली असते आणि कृष्णाने बाळजाचं आणि वकिलाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. हे सगळं ऐकल्यावर कृष्णा स्वतःच्या डोक्यावरतीच हात मारून घेते आणि ती म्हणत असते, खरंच मी किती मूर्ख आहे. दुष्यंत सरकार एवढं समजून सांगत होते, ऐक कृष्णा, पण तरीही मी त्यांचं ऐकलेलं नाही आहे. पण नाही, आता मला उगाच काहीही बोलून चालणार नाही आहे. मग वकील साहेब तिकडनं गेल्याच्यानंतर कृष्णा तिकडे येते. कृष्णा आता बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई खरंच हो, तुम्ही किती चांगल्या नितळ निर्मळ मनाच्या बाई आहात. एवढं सगळं घडलेलं असताना, एवढं सगळं तुमच्या बाबतीत झालेलं असताना तुम्ही तरी पण गावकऱ्यांच्याच चांगल्याचा, गावकऱ्यांच्याच भल्याचा विचार केला. तुम्ही एवढं सगळं असूनही सगळी जमिनी गावकऱ्यांच्या नावावर करून टाकली. मला वाटलं की तुम्हाला मनवण्यासाठी खूप वेळ लागेल, पण नाही हो, तुम्ही तर एकदम सहजच ऐकून घेतलंत की. वा बाळजाबाई, शाब्बास. तुमच्यासारखी हुशार बाई असायला की नाही खरंच खूप डोकं लागतं. त्याबरोबर बाळजा म्हणते, हुशार? त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे होय हुशारच की. इतक्या पटापट शिताफीनं तुम्ही सगळ्या कागदांवरती सह्या केल्या ना, म्हणून म्हणलं. त्याबरोबर बाळजा म्हणते, असू दे चालायचंच. त्यानंतर कृष्ण तिकडनं चाललेली असताना आता मग बाळजा तिला विचारते की कृष्णे, तू इकडं कशी काय घरला आलीस. त्यावर कृष्णा सांगते की काही नाही, सहजच आपलं तुमचं आणि वकील साहेबांचं बोलणं काय झालं, कमीत कमी हे तरी कळलं ना मला. खरंच तुमचं वकील साहेबांबरोबरचं जे बोलणं झालं ते जरी मी ऐकलं नसलं तरी हे मला माहिती आहे की तुम्ही गावकऱ्यांच्या भल्यासाठी जो निर्णय घेतला तो चांगला आहे. त्यांना त्यांची संपत्ती मिळाली ना. त्यावर बाळजा म्हणते, तू आमचं बोलणं ऐकलं नाहीस ना. त्यावर कृष्णा म्हणते, नाही हो, मी कशाला ऐकू, मी तर घरात नुकतीच येत होते. काय झालं तुमचं आणि वकिलांचं बोलणं. त्यावर मग बाळजा कृष्णाला सपशेल खोटं सांगते. ती म्हणत असते, अगं काही नाही, वकील असते काय म्हणणार, कशाला उगाच समजा हातातलं देऊन टाकलं, आता काय बी उपयोग नाही, काय बी मिळणार नाही, काय बी शिल्लक नाही, असंच काही बोलत होते. पण मी वकील साहेबांनी सांगितले की मला माझ्या लेकापेक्षा आणि सुनापेक्षा काय बी महत्त्वाचं नाही बघ. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जे अढळराव असतात ते बरेच दिवस गावात नसतात, घरात नसतात, यात्रेला गेलेले असतात. त्यामुळे आता ते घरी परत आल्याच्या नंतर जरा गावामध्ये फेरफटका मारत होते. तर फेरफटका मारताना माझ्या कानावरती अशा गोष्टी आल्यात की समर हा पूजेच्या नादी लागला आहे. काय चाललं हे सगळं, समर पूजेच्या नादी खरोखर एवढा जास्त लागला आहे का. दुष्यंत, अरे काय प्रकार आहे हा सगळा, बोलवा समरला, बोलवा. त्याबरोबर मग आता अढळरावांना
एवढं चिडलेलं बघून घरातले सगळेच घाबरतात. अढळराव म्हणतात, ताबडतोब त्या पोराचं लगीन लावून द्यायचं, मला काही त्या पोरीची रिस्कच घ्यायची नाही. ती पोरगी घरात आली तर घराचं वाटोळ होईल. त्याबरोबर इकडे आता जी पूजा असते ती आता समरला म्हणत असते, समर खरंच आपण दोघं एकत्र किती छान वाटतोय नाही. आणि आता त्यांचे इकडे माकडचाळे सुरू असतात आणि अढळरावांनी ते सगळं बघितलेलं असतं आणि म्हणूनच ते घरी जाऊन एवढे रागवत असतात, एवढे तनतन करत असतात. ते म्हणत असतात की ते काही नाही, लवकरात लवकर आपण समरचं लगीन लावायचं आणि मोकळं व्हायचं. कुठली बी पोरगी चालेल, कशी बी पोरगी चालेल, पण काय बी झालं तरी ती पूजा ह्या घरची सून म्हणून ह्या घरात येणार नाही म्हणजे नाही. आतापर्यंत त्या पूजामुळं दुष्यंतला तितकाच त्रास झाला आहे जितका मला त्या बाळजामुळं. त्यामुळं मग तर आता ही पोरगी घरात येईलच, तुम्ही काळजी करू नका. हे सगळं अनुसया मनात बडबडत असते. तर अढळराव म्हणतात, काय बोललो आहे आम्ही, लक्षात आलं आहे नवं, पोरावरती व्यवस्थित लक्ष ठेवा. काय बी झालं तरी ती पूजा या घरची सून म्हणून कवा बी येणार नाही. ह्या घरची सून सौभाग्यवती समर रांगडे पाटील ह्या हुशार, सुसंस्कृत, शालीन असल्या पाहिजे, एकदम आपल्या कृष्णाप्रमाणे. काय कळलं का? हे बघ, ती पूजा लायकीचीच नाही आहे मुळात आपल्या घरात घेण्याच्या. तिला घरात ठेवून घेतलं आहे खरं तर ते बी आम्हाला कल्पना झाले. त्याबरोबर मग मात्र आता अढळरावांना मग ती लगेचच म्हणते, बरं कळलं, शांत व्हा बरं, पाणी घ्या. आणि मग ते आता अढळरावांना पाणी वगैरे देते आणि म्हणते की समरला तुम्ही रस्त्यात बघितलं ना म्हणून तुम्हाला एवढा राग आला आहे. मी सुद्धा त्याला खूपदा समजावलं आहे, तरी पुन्हा त्याला समजावते, त्याची चांगली कान उघडणीच करते. अढळराव म्हणतात, आता आम्हीच त्याची कान उघडणी करतो आणि जर आमच्याशी खोटं बोललं ना तर तिथंच थोबडवतो. आणि मग समर जेव्हा घरी येतो तेव्हा अढळराव त्याला विचारतात की तू कुठे गेला होता. समर सांगतो मित्रांकडे. आता मित्र असं म्हटल्याबरोबर अढळराव उठतात आणि बोलल्याप्रमाणे समरला एक मुस्कटीत ठेवून देतात. त्याबरोबर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.